रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांच्या पनवेल तालुक्यामध्ये कॉर्नर सभेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद। राज्यभरात लोकसभा निवडणूक प्रचारात सक्षम, अभ्यासू आणि कणखर नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचारात आघाडी घेतली आहे। मावळ मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा निवडणूक प्रचार जोमात सुरू आहे। बहुपक्षीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना त्या सर्वांना लढत देण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी या देखील प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत। मावळ लोकसभा निवडणूक 2024 वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांचा मावळ दौरा पूर्णपणे यशस्वी ठरत आहे। पनवेल तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांच्या कॉर्नर सभेंना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। या कॉर्नर सभेच्या दरम्यान आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदार हा जागरूकतेने लोकशाहीचा भाग म्हणून वावरणारा असावा, त्याला लोकशाहीचे योग्य ज्ञान असावे, त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय, समान हक्क मिळण्याकरिता विशेष प्रयत्न करणार असल्याचे माधवीताई जोशी यांनी सांगितले। या कॉर्नर सभेच्या दौऱ्यादरम्यान हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। कॉर्नर सभेमध्ये एकच ध्यास मावळचा विकास नारा देत कार्यकर्त्यांनी आणि मतदार बांधवांनी चांगला प्रतिसाद दर्शवला। असंख्य कार्यकर्ते, नेते मंडळी, सुजाण मतदार या सर्वांच्याच माध्यमातून आज संपूर्ण पनवेल तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांच्या कॉर्नर सभेचा झंझावत घुमत होता। माधवीताईंनी पनवेल तालुक्यामध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत प्रत्येक मतदारासोबत हितगुज साधले। माधवीताईंच्या कार्याचा झंझावत पाहता नक्कीच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत माधवीताई भरघोस मतांनी विजयी होतील, याकरिता आपण सर्वांच्या विशेष सहकार्याची जोड नेहमी अशीच राहो, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार माधवीताई जोशी यांनी केले। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। माधवीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माधवीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा जय हो, वंचित बहुजन आघाडीचा जय हो। मी तुमचा कधीच कमी पडून देणार नाहीये। मी आता येताना रस्त्याची परिस्थिती बघितली, घरांची बघितली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक सामान्य कुटुंबातली महिला आहे, शेतकऱ्यांची सून आहे। त्याच्यामुळे तुम्ही जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत, घर, रस्ता, पाणी, लाईट, नक्कीच तुमच्या आशीर्वादाने खासदार झाली की पहिले प्रश्न हे आपले सगळे सोडवणार आहे। माधवीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माधवीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खरंच मनापासून सर्वांचं अभिनंदन करते की तुम्ही माझ्यासाठी एवढं झटताय, एवढं त्रास सहन करताय। आपण जर आपलं पनवेलचं जर ऊन बघितलं तर ते मला वाटतं 40च्या पुढेच आहे आणि एवढ्या उन्हामध्ये तुम्ही माझ्यासाठी एवढी धावपळ करताय, ते फक्त आपल्या महिलांसाठी न्याय मिळावा ह्याच सर्वांना। जशी आता तुम्ही वाट बघत थांबलेला आहात माझी, नक्कीच 13 तारखेपर्यंत अशीच वाट पहा आणि मतदानासाठी सर्वांनी एकत्र येऊन मतदान करूया, जेणेकरून जे आपण स्वप्न बघितले, जे आत्ता सुद्धा बघतोय, एवढ्या उशिरापर्यंत जे थांबलोय ते एका स्वप्नासाठी थांबलेलो आहोत की जे बाळासाहेबांनी आपला उमेदवार दिलेला आहे तो नक्कीच निवडून यावा, त्याच्यासाठी आपण एवढी प्रतीक्षा करत आहात आणि ते स्वप्न, तुमचे जे आशीर्वाद आहेत हे अशीच पाठीशी ठेवा आणि नक्कीच 13 तारखेपर्यंत आपण जे काही स्वप्न बघितलेली आहेत ते एकजुटीने आणि एकमताने जाऊन मतदान करून दाखवून देऊया की खरंच आम्ही बाळासाहेबांबरोबर आहोत आणि आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीचा जय हो, वंचित बहुजन
भारतीय नागरिकता मानवीय संघर्ष करो, मानवीय संघर्ष करो। उद्या आपली कळंबोली इथे केळे ग्राउंडला बाळासाहेबांची सभा आहे, तर सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादाने तिथं हजर राहावं ही एक नम्र विनंती करते। एक उमेदवार तर आहेच आणि एक आपल्यातलीच सामान्य महिला आहे, तिची एक सगळ्यांना विनंती आहे की जेवढा आपण तिथं सहभाग दाखवू तेवढा आपल्याला दाखवता येते विरोधकांना की आम्ही एक आहोत आणि आम्ही काय करू शकतो। त्याच्यामुळं सगळ्यांचा सहभाग उद्याचा जो आहे तो खरंच गरजेचा आहे आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला तिथून जे मार्गदर्शन मिळणार आहे ते खूप मोलाचं असणार आहे। त्याच्यामुळे सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की सगळ्यांनी आवर्जून भेट द्यावी तिथे। धन्यवाद। जय भीम।